Okay, good morning students. मी वायबीसी ऑसोलेशन नंबर 8 और ऑसोलेशनचा हा 8 नंबरचा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत. 7 नंबरच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं आपण? 7 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण the composition of two SHM having the same path, having the same period, but different amplitude and different initial phases. याचं composition पाहिलं होतं आपण. That is x1 is equal to a1 into sine of omega t plus phi 1, x2 is equal to a2 into sine of omega t plus phi 2. आणि मग आपण sin a plus b चं एक्सपान्शनचा फॉर्म्युला वापरला आणि याच्यामध्ये ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे काय, r sin डेल्टा ची किंमत काय ठेवली आपण, दॅट इज a1 sin phi 1 plus a2 sin phi 2. r cos डेल्टाची किंमत काय ठेवली, दॅट इज a1 cos phi 1 plus a2 cos phi 2. आणि मग त्याच्यावरून आपण ते पण एका साइन ऑफ ओमेगा टी प्लस डेल्टाचं एक्सपान्शन आहे आणि शेवटी एक्सप्रेशन भेटतं आपल्याला r इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस डेल्टा, वेर r इज इट्स एम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट मोशन and delta is its initial phase. So by squaring and adding the values of r cos theta and r cos delta and r sin delta, we get the r. So r is the under root a1 square plus a2 square plus 2 times a1 a2 cos of alpha 1 minus alpha 2. Sorry, cos of phi 1 minus phi 2. So this phi 1 minus phi 2 means it is a phase difference between the two linear simple harmonic motion. So then we have seen the delta is the tan of inverse. It is a1 into sine of alpha 1 plus a2 sine of phi 2 alpha phi 2 upon a1 cos phi 1 plus a2 cos phi 2. आणि त्याचे काही स्पेशल केस पाहिले आपण, 0 डिग्री आणि फेज डिफरन्स 0 डिग्री असेल, पाय बाय 2 असेल, 180 असेल तर आर किती येतो, आणि त्याच्यामध्ये परत इवन फर्दर इफ a1 इज इक्वल टू a2 इज इक्वल टू a असल्यानंतर r किती येतो. फेज डिफरन्स 0 असेल तर r मॅक्सिमम असेलच, इन फेज असतील दोन्ही SHM. ते आउट ऑफ फेज असतील तर दोघांची सरळ वजाबाकी येऊन जाते. आउट ऑफ फेज म्हणजेच 180 डिग्री किंवा पाय रायडिंग असेल तर म्हणजे a1 मायनस a2 येतो. आणि जर 90 डिग्री असेल तर मग मात्र आपल्याला या ठिकाणी तो a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर अंडर रूट एवढा भेटतो r. हे आपण काल पाहिलं कॉम्पोजिशन ऑफ टू SHM मध्ये. तो भाग लिहून प्रिपेअर करा. ओके, आज आपल्याला पाहायचं आहे नवीन. त्याच्यामध्ये काय पाहायचं आहे आपल्याला, एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. एनर्जी याचा अर्थ पार्टिकल कसा कन्सिडर करावं लागेल, त्याला काहीतरी मास कन्सिडर करावं लागेल. मास असल्याशिवाय आपल्याला त्याची एनर्जी काढता येणार नाही. सो लेट अस कन्सिडर अ पार्टिकल ऑफ मास m, particle of mass m performing linear simple harmonic motion along the path, and the path length is, suppose that this is the path length, negative extreme position m, positive extreme position n, mean position o, at any position p, displacement at any position is the x, o to m is the O to N or O to M is the amplitude of SHM. Okay, let us consider a particle performing linear simple harmonic motion along the path Mn whose amplitude is the A. Then at any position, आपण M काय आहे, पार्टिकल कसा परफॉर्म करतोय तेवढं फक्त सांगितलंय. त्याच्यात दोन एनर्जी आहेत फक्त, एक कायनेटिक आणि दुसरी पोटेन्शियल. मग सुरुवातीला जो सोपा भाग आहे कायनेटिक एनर्जीचा तो भाग पाहूयात आपण. कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी आपल्याला लागेल त्याची व्हेलॉसिटी, आणि व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन ॲट एनी पोझिशन काढलेलं आहे. ते काय काढलेलं आहे, तर v इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी इज द प्लस मायनस, किंवा फक्त व्हेलॉसिटी इज द प्लस मायनस ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, और in terms of xn, or v is equal to if the x is the a into cos of omega t plus phi, then v is the a omega cos of omega t plus phi.
ओके. ओमेगा म्हणजे या ठिकाणी व्हेलॉसिटी तुम्ही अशीही लिहू शकता, अशीही लिहू शकता. ठीक आहे. दिस व्हेलॉसिटी व्हॅरीज विथ द डिस्प्लेसमेंट अँड दिस व्हेलॉसिटी व्हॅरीज विथ द टाइम. So the kinetic energy of the particle which perform the linear simple harmonic motion at any position p at which the velocity is omega under root a square minus x square is the kinetic energy is equal to, or it can be written as Ek, where k stands for kinetic. Ek is equal to half of mv square. So put the value of v square, not of v. So it becomes, it is a half of m is the mass, v square, that's a वर्ग केला omega square into bracket a square minus x square. This is the expression of the kinetic energy of the particle performing linear simple harmonic motion. So it can be written as, in kinetic energy, if you put the value of E is equal to a omega cos omega t plus phi, then it becomes half of m v square. It means it is a square omega square cos square omega t plus phi. असं लिहू शकता तुम्ही. आपल्याला माहिती आहे के जो आहे फोर्स कॉन्स्टंट, तो फोर्स कॉन्स्टंट कसा लिहिता येतो, तर के इज इक्वल टू अंडर रूट किंवा ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन एम. माहिती आहे ओमेगा स्क्वेअर इज द के अपॉन एम, रिलेशन बिटवीन देम. कारण आपल्याला ज्यावेळेस आपण प्रोजेक्शन ऑफ लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन पाहिलं त्यावेळेस ॲक्सेलरेशन काय भेटलं होतं आपल्याला, इट इज अ मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. पण अगदी ज्यावेळेस आपण डेफिनेशन पाहिली होती त्याच्यानंतर आपण डिफरन्शियल इक्वेशन काढलं, त्याच्यामध्ये ॲक्सेलरेशन काय भेटलं होतं आपल्याला, ॲक्सेलरेशन इज मायनस के अपॉन एम इंटू एक्स, है ना. मग त्याच्यावरून आपण असं ठरवलं की या ठिकाणी दोन्ही कसे आहेत, सेम, म्हणून ओमेगाची किंमत ओमेगा स्क्वेअरची किंमत के अपॉन एम. सो के बिकम्स ओमेगा स्क्वेअर एम. म्हणजे हा एम ओमेगा स्क्वेअर जो आहे तिथं त्या ठिकाणी तुम्ही काय ठेवू शकता, के ठेवू शकता. ठीक आहे. एम ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी काय ठेवू शकता, के. सो ई के कायनेटिक एनर्जी कॅन रिटन ॲज हाफ ऑफ के इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पहा कायनेटिक एनर्जीचे 3 वेगवेगळे फॉर्म पहा. त्याला तुम्ही असं लिहू शकता हाफ ऑफ एम व्ही एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्याला तुम्ही असं करू शकता, इन दिस केस द कायनेटिक एनर्जी इज व्हॅरीज विथ द टी टाइम, इन दिस केस कायनेटिक एनर्जी इज व्हॅरीज विथ द एक्स. आणि एम ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी तुम्ही के पण ठेवू शकता. सो दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल विच परफॉर्म लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन ॲट एनी पोझिशन पी. देन how we can find the potential energy at any position P. पोटेन्शियल एनर्जी कशी काढतात, कारण त्याला आपण ओढतोय, तो मोशनमध्ये आहे म्हणून कायनेटिक एनर्जी आहे. त्याला ओढतोय त्याच वेळेला रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होतोय. याचा अर्थ जेवढं तुम्ही जास्त ओढाल तेवढं रिस्टोरिंग फोर्स जास्त ॲक्ट होतो. याचा अर्थ त्याच्या पोझिशनवरून त्याला पोटेन्शियल एनर्जी पण असते. मग याच्यामध्ये या ठिकाणी इथं आता पी या ठिकाणी पहा, पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी काय करतोय आपण. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी काय करायचं, लेट अस कन्सिडर ॲट एनी पोझिशन द रिस्टोरिंग फोर्स विच ॲक्ट्स ऑन द पार्टिकल ॲट P is the minus of k into x, which is directed towards the mean position f, that is the minus of kx. Then let us consider the particle which perform the linear simple harmonic motion is further displaced through the very small distance dx. There is very small displacement against the restoring force. This displacement is very small, infinitesimal displacement, or it is very small such that the restoring force remains constant for the displacement. जसं डिस्प्लेसमेंट वाढत जाईल तसं रिस्टोरिंग फोर्स काय असतो, वाढत जातो. पण हे डिस्प्लेसमेंट इतकं लहान आहे की एफ कसा राहतो, कॉन्स्टंट. ठीक आहे. सो फॉर दिस डिस्प्लेसमेंट dx the work is done, a small work is done for the small displacement. So the small work done is the f into dx, but the force displacement is against the force.
So work done must be minus into F into dx. Then remember that work done is equal to minus F into dx. Put the value of F, restoring force, that is a minus of kx. So the small work done for the small displacement becomes minus into bracket F is the minus kx into dx. So minus minus become plus. So the small work done for the small displacement becomes kx into dx. आपल्याला एवढ्या डिस्प्लेसमेंट करतात किती वर्क डन भेटलंय dw, दॅट इज अ kx dx. आपलं डिस्प्लेसमेंट किती आहे x, एवढं डिस्प्लेसमेंट. आपल्याला हा पार्टिकल समजा इथून इकडे ओढायचा आहे, म्हणजे टोटल वर्क डन काढायचं आहे आपल्याला, म्हणजे इथून नाही सॉरी, आपल्याला तो पार्टिकल कुठून इथून इथपर्यंत येण्यासाठी किती वर्क डन झालं ते काढायचं आहे. छोट्या डिस्प्लेसमेंटसाठी काढलं आपण, आता x साठी काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंटची रेंज कशी आहे 0 to x. p या ठिकाणच आपल्याला काय करायचं आहे, पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. तर या ठिकाणी सो द टोटल वर्क डन फॉर द टोटल डिस्प्लेसमेंट x can be, it is the integration of the small work done. So w, total work done, is the integration from 0 to x dw. आता या ठिकाणी अशा छोट्या छोट्या dw सर्वांची जर बेरीज घेतली आपण तर आपल्याला 0 to x करता लागणारं वर्क डन असं काढता येतं. इंटिग्रेशन ऑफ dw लिमिट कशी असतील 0 to x, 0 to x. Put the value of dw, that is a kx into dx. So it become integration from 0 to x kx into dx, where k is a constant. k कसा आहे कॉन्स्टंट, तो इंटिग्रेशनच्या कसा ठेवता येईल आपल्याला बाहेर. सो द वर्क डन इज इक्वल टू k into integration from 0 to x into dx. What is the integration of x with respect to dx? It is the x square upon 2. It is the x square upon 2, 0 to x. So after putting the limits, that is x and 0, first x then 0, we get again इथं x हाच व्हेरिएबल आहे आणि अप्पर लिमिट पण x आहे, याचा अर्थ त्याच्या किमतीमध्ये बदल होणार नाही. याचा अर्थ काय होता, सो द वर्क डन इज इक्वल टू k into x square upon 2 minus 0 upon 2. नाही लिहिलं तरी चालेल. So it is a k into x square upon 2. So it can be written as half of k into x square. Half of k into x square. So this much amount of work is done for the displacement 0 to x. So this much amount of work is stored in the form of potential energy. So this work done is nothing but the potential energy of the particle at p. म्हणजे p या ठिकाणचं पोटेन्शियल एनर्जी काय असेल त्याला मी या ठिकाणी लिहितानाच लिहितो EP. P stands for potential, is equal to half into k into x square. So this potential energy can also be written as, we know the x. X is the, what is x? X is the a into sine of general expression for displacement, that is omega t plus phi. So put the value of x square. So it becomes half of k into a square into sine square omega t plus phi, or it can be written as k is the m omega square. It is half of m omega square x square. ठीक आहे, के ए स्क्वेअर लक्षात ठेवा न्यूमरिकल साठी पटकन लक्षात येईल, आणि के ची व्हॅल्यू एम ओमेगा स्क्वेअर आहे. ठीक आहे, हे व्हॅरिएशन कशासोबत आहे एक्स सोबत, तर हे कशासोबत आहे टाइम सोबत आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी कळाली आपल्याला, कायनेटिक एनर्जी कळाली आपल्याला. सो टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल कळून टाकतो मी, तुमच्या किती लक्षात आहे बघूयात आपण. Total energy of the particle performing linear simple harmonic motion is the E is equal to EK plus EP. So what is the value of EK in terms of K, force constant?
it is the half of सांगा k into bracket a square minus x square, okay, good, plus what is EP? It is half of k x square, okay, x square. So in this case, half of k a square, half of k x square and plus half of k x square get cancels with each other. So it remains only. It is half of k a square, half of k a square. So this is the total energy of the particle performing linear simple harmonic motion. It is half of k a square. It can be written as k is the m omega square. K is the m omega square. It is m omega square a square. Okay. आता यामध्ये टोटल एनर्जी तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातोय त्याच्यानुसार तुमचं उत्तर पाहिजे. ठीक आहे. Derive the expression for the total energy of the particle performing linear simple harmonic motion असं विचारलं असेल तर इथपर्यंत लिहायचं आहे. याच्या पुढे जर तुम्हाला असा प्रश्न विचारला असेल, शो दॅट इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पिरियड और द डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम्प्लिट्यूड. तर अशा वेळेस काय करायचं, यम तर माहिती इथे यम आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आहे, फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल, एम्प्लिट्यूड डायरेक्टली, पिरियड्स फक्त इन्व्हर्सली कारण ओमेगा इज 2 पाय अपॉन टी, सपोर्ट द व्हॅल्यू ऑफ ओमेगा इज 2, ओमेगा स्क्वेअर इज 4 पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. म्हणजे टी प्रत्येकासोबतचं एनर्जीचं कसं रिलेशन आहे, टोटल एनर्जी कशी राहते, कॉन्स्टंट राहते, का राहते ते पण सांगता येतं. याच्यामध्ये ह्या सर्व टर्म्स कशा आहेत, कॉन्स्टंट, यम ओमेगा आणि ए कॉन्स्टंट आहे, त्याचा अर्थ टोटल एनर्जी इन लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन कशी राहते, कॉन्स्टंट, तेही बघूत आपण. तर या ठिकाणी इथं आपल्याला टोटल एनर्जी एक्सप्रेशन, कायनेटिक एनर्जी एक्सप्रेशन आणि पोटेन्शियल एनर्जी एक्सप्रेशन आपण पाहिलं. तर याच्यानंतर या ठिकाणी इथं व्ही मॅक्स की जो मीन पोझिशनला असतो, व्ही मॅक्स की जो किती आहे, ए ओमेगा एवढा आहे. याच्यातला जर ए ओमेगा जर वेगळा केला आपण तर याला असंही लिहितात, दॅट इज हाफ ऑफ एम इंटू ब्रॅकेट व्ही मॅक्स ब्रॅकेट स्क्वेअर, बिकॉज व्ही मॅक्स इज द ए ओमेगा and V max square is the A square omega square, A square omega square, it is a V max square. So this is a total energy, that is half of m V max square, and kinetic energy is the half of k into A square minus x square, potential energy is the half of k into x square. Okay. आता याच्यावरती प्रश्न जसा विचारला तसं तुमचं उत्तर पाहिजे. ठीक आहे. जर तुम्हाला शो दॅट द एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट और कॉन्झर्व्ड इन लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन असं जर विचारलं तर काय करायचं, तर अशा वेळेला टोटल एनर्जी, त्याची एनर्जीची एक्सप्रेशन घ्या, तिन्ही घ्या. कुठले कुठले, ई के बरोबर किती आहे सांगा, हाफ ऑफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ई पी किती आहे, ई पी इज इक्वल टू हाफ ऑफ के एक्स स्क्वेअर. टोटल किती आहे, हाफ ऑफ के ए स्क्वेअर. Okay, then at mean, first case first, at mean position, at mean position x is equal to काय असेल, 0. Put the value of x is equal to 0 in EK and EP. Then at mean position the potential energy becomes 0, but kinetic energy is equal to EK becomes, that is half of k a square, and EP becomes 0. So total energy is the E, that is a half of k square, which shows that at mean position the entire energy is the kinetic because potential is 0. Entire energy is kinetic because potential energy is 0. Then next, case second, if at extreme position, at extreme position x is the a, so put the value of x is equal to a, magnitude. Okay, so a square minus a square becomes 0, so kinetic energy becomes 0 because the particle at extreme position is momentarily at rest, so kinetic energy becomes 0, velocity becomes 0, so kinetic energy becomes 0.
but potential energy is EP becomes half of K A square, and that is the total energy. It means at extreme position the kinetic energy is zero, the entire energy is the potential. At extreme position the entire energy is the potential because kinetic energy is zero. आता या ठिकाणी पहा at mean position, at any position पाहिलं आपण, at any position P, okay, total energy is half of Ka square. At mean position total energy is again half of Ka square. At extreme position again it is half of Ka square, which shows that the total energy remains constant or conserved at any position. But at mean the entire is kinetic, at extreme the entire is potential. At any point the energy is partly kinetic and partly potential. Energy is partly kinetic and partly potential. आता याच्यामध्ये काय अजून स्पेशल केस आहेत, त्या स्पेशल केस पाहूयात आपण. त्यातली एक हे साध्या केस, आता स्पेशल केस पाहूया की ज्या केसमध्ये जर आपण या ठिकाणी कायनेटिक आणि पोटेन्शियल जर सारखी एनर्जी घेतली आपण, थर्ड केस म्हणूया त्याला आपण, इफ EK इज इक्वल टू EP, तर X इज इक्वल टू काय असेल इन टर्म्स ऑफ A. EK is half of K, A square minus X square, okay, half of K X square, then half of K get cancels with each other. A square minus X square is equal to X square. This X square becomes minus X square becomes plus X square in RHS, so A square is equal to 2 times X square. So X is equal to square root both the sides, so A is equal to under root 2 times X. So X is the A upon under root 2 या डिस्टन्सला, याचा अर्थ अंडर रूट 2 म्हणजेच 1.414 and reciprocal of the under root 2, it means reciprocal of the 1.414 is a 0.7071. म्हणजे ते अंतर जे आहे ते अंतर कुठे असेल तर अर्ध्यापेक्षा थोडंसं पुढे असेल, इथे कुठेतरी असेल है ना. इथे किती असेल 0.5 0.7. याचा अर्थ हे जे अंतर आहे या अंतराला म्हणजे तो प्लस मायनस पण लिहू शकता तुम्ही, प्लस म्हणजेच उजव्या बाजूला, मायनस म्हणजे डाव्या बाजूला. तर हा A अपॉन अंडर रूट 2 या अंतराला कायनेटिक एनर्जी जेवढी आहे तेवढीच काय असेल पोटेन्शियल, म्हणजे 50% कायनेटिक 50% पोटेन्शियल ॲट X इज इक्वल टू A अपॉन अंडर रूट 2. ठीक आहे. या केसमध्ये 50% कोण आहे कायनेटिक, तर 50% पोटेन्शियल, अर्धी कायनेटिक अर्धी पोटेन्शियल. ओके. आता याच्यानंतर त्यानंतरची स्पेशल केस, सेकंड केस म्हणून त्याला आपण, म्हणजे आपल्यासाठी चौथी केस असेल ती अशी आहे. चौथी केस की ज्याच्यामध्ये काय करतो आपण की या ठिकाणी समजा असं गृहीत धरलं आपण की X इज इक्वल टू A/2. Suppose that at X is equal to plus minus A/2. Then the relation between potential kinetic total, potential total ते काढायचं आपल्याला. मग आधी आपण काय करूयात, पोटेन्शियल एनर्जी बघूयात किती येतं ती. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू that is half of K into X square. So put the value of X square. So it becomes half of K into X square. It is A square upon 4. Okay. So potential energy, that is EP is equal to 1/4 वेगळा लिहिला आणि हा half K A square वेगळा लिहिला. So half K A square is the total energy. So it is E upon 4. E upon 4. It means the potential energy is 25% of total energy. ठीक है. EP किती आहे? It is 25%. 1/4 it is 0.25.
It is 0.25, it means 25% of E. Means when we are at the mid position, between mean and extreme position, दोघाच्या बरोबर मध्यभागी आहोत आपण. ठीक आहे, म्हणजे x बरोबर किती आहे a/2, x बरोबर किती आहे a/2, दोघाच्या बरोबर कुठे मध्यभागी, दॅट इज x इज इक्वल टू a/2, हा a/2. तर इथं पोटेन्शियल एनर्जी किती असेल, इट इज 25% ऑफ टोटल एनर्जी. ओके, इट मीन्स the remaining 75% of energy is kinetic. So at x is equal to a/2, ठीक है, kinetic energy फॉर्मूला काय सांगा मला. kinetic energy ek is equal to half of k into a square minus x square. So put the value of x square, that is half of k into a square minus x square is the again a square upon 4. So it can be written as, it is a 4 minus 1, 3/4, so it is a 3/4 times half of k a square. So 3/4, it means 0.75. 3/4, 0.75. So ek is the 3/4 of total energy. It means it is a 75% of total energy. It means at this point the kinetic energy is the 75% of total. ओके, आता याच्यामध्ये या ठिकाणी इथं म्हणजे हा भाग लक्षात ठेवायचा आपल्याला की जर आपण a√2 घेतलं तर कायनेटिक आणि पोटेन्शियल कशी येते सारखी, पण जर आपण x बरोबर a/2 घेतलं तर पोटेन्शियल 25% येते, कायनेटिक किती येते 75% येते. ठीक आहे, याच्यावरती बरेचसे न्यूमरिकल्स आहेत, बरेचसे MCQ आहेत. हा भाग समजला म्हणजे तुम्हाला तो भाग सोडवता येईल. आणि फायनली एक ग्राफ पाहायचा आपल्याला, तो ग्राफ विच शोज द व्हॅरिएशन ऑफ एनर्जी विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट. ओके, व्हॅरिएशन ऑफ द एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी अँड टोटल एनर्जी. तिन्ही ग्राफ जे आहेत ते एकाच याच्यामध्ये कर्वमध्ये किंवा एकाच फिगरमध्ये आपण दाखवतोय. फिगर लक्षात ठेवायची, 2 मार्काला बोर्डाच्या परीक्षेत बऱ्याच वेळा विचारली आहे. मग याच्यामध्ये अलॉंग द वाय ॲक्सिस काय घेतोय, तर आपण एनर्जी घेतोय. ठीक आहे, अलॉंग द एक्स ॲक्सिस काय घेतोय आपण, तर अलॉंग द एक्स ॲक्सिस आपण घेतोय डिस्प्लेसमेंट. एनर्जीची मॅक्सिमम व्हॅल्यू डॉटेड लाईननी काढूया आपण, एनर्जीची ही मॅक्सिमम व्हॅल्यू दॅट इज हाफ ऑफ के ए स्क्वेअर. इकडे इकडे काय काढलंय आपण, कारण डिस्प्लेसमेंट हे पॉझिटिव्ह पण आहे आणि डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह पण आहे, प्लस ए पण आहे मायनस ए पण आहे, है ना. त्याच्यामध्ये हे जे अंतर आहे हे अंतर थोडंसं आपण सारखं घेऊया. ठीक आहे, इथे एक मार्क करतो मी, इथे तेवढंच अंतर आपलं इकडे घ्यायचं आहे. ठीक आहे, मी इथे एक मार्क करतोय आणि इथे एक मार्क करतोय. ठीक आहे, आता याच्यामध्ये ही त्याची पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे, म्हणजे इकडे काय घेतोय आपण डिस्प्लेसमेंट. काय घेतोय आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्स घेतोय आपण, आणि इकडे काय घेतले आपण एनर्जी, इकडे काय घेतले आपण एनर्जी. ओके, तर याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट इथं किती आहे 0, इथं किती आहे प्लस ए, तर या ठिकाणी निगेटिव्ह एक्स्ट्रीम मायनस ए. ओके, when the particle at mean position the entire energy is the kinetic and at extreme position the kinetic energy is 0. So the graph for the kinetic energy is हे 3 पॉइंट भेटतील kinetic energy साठी, आणि हे 3 पॉइंट जोडून घेतले आपण by free hand not on scale, then the graph become convex. हे अंतर फक्त सारखं घ्यायचं. आता इथे जर आलं नसेल तर तुम्ही ते सारखं घ्या. ओके, इकडे काय कायनेटिक एनर्जी मीन पोझिशनला एंटायर एनर्जी इज मॅक्सिमम, दॅट इज कायनेटिक एनर्जी, दॅट इज ई इज इक्वल टू किती आहे हाफ ऑफ के ए स्क्वेअर डॉटेड लाईन. ओके, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ एनर्जी. त्यानंतर ॲट एक्स्ट्रीम पोझिशन द एंटायर एनर्जी इज पोटेन्शियल. सो पोटेन्शियल एनर्जी इथं मॅक्सिमम आहे, इथं मॅक्सिमम आहे, आणि मीनला कशी मिनिमम आहे. त्याचा अर्थ या ठिकाणी ह्या
पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ कसा असेल? असं असेल, कॉन्केव्ह है ना. त्याला तुम्ही ट्रफ म्हणू शकता आणि याला काय म्हणू शकता? क्रेस्ट. ओके, हा ग्राफ कशाचा आहे? पोटेन्शियल एनर्जीचा आहे. कायनेटिक पोटेन्शियल. ओके, where they cross intersecting point where the kinetic energy is equal to the potential energy. Tell me at what distance the kinetic energy is same as the potential energy. Third case पाहिलं आपण. It is plus a upon under root 2. त्या बाजूला आहे. इकडे काय असेल मग? x बरोबर काय असेल? मायनस a अपॉन अंडर रूट 2. कारण या पॉइंटला ई के आणि ई पी कसे आहेत? सेम. तर या पॉइंटला तेच ई के आणि ई पी कसे आहेत? सेम. आणि या ठिकाणी इथं ही जी एनर्जी आहे ती एनर्जी कशी आहे? या ठिकाणी दोन्ही एनर्जी म्हणजे ही जी एनर्जी आहे इंटरसेक्टिंग पॉइंट तो किती असेल? तर तो असेल E/2 असेल, अर्धी असेल. कारण ही अर्धी आहे, ही अर्धी. याचा अर्थ हा इंटरसेक्टिंग पॉईंट काय असेल? टोटल एनर्जीची ती एनर्जी किती असेल? अर्धी असेल. कारण त्याची कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी कशा आहेत? सारख्या आहेत. इंटरसेक्टिंग पॉईंट त्याच्यामध्ये या ठिकाणी इथं ज्यावेळेस तुम्ही फिगर काढाल त्यावेळेस काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? एक्स ॲक्सिसला तुम्ही काय घेतलंय? डिस्प्लेसमेंट. आणि वाय ॲक्सिसला काय घेतलंय? एनर्जी. ते लेबल करायचं विसरायचं नाही. त्यानंतर हा कॉन्व्हेक्स पार्ट म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे, कॉन्केव्ह पार्ट म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आहे. ठीक आहे, या ग्राफवरनं 1-2 कन्क्लुजन सांगता येतील आपल्याला. ॲट मीन पोझिशन द एंटायर एनर्जी इज अ कायनेटिक. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन द एंटायर एनर्जी इज पोटेन्शियल. ॲट एनी पोझिशन the energy is partly kinetic, partly potential. At x is equal to a upon under root 2, the kinetic energy is equal to the potential energy. ओके, तर अशा पद्धतीने एनर्जीचा जेवढा काही भाग आहे तेवढा भाग आज संपलेला आहे. हा भाग वाचून काढा. तुम्हाला नोट्स देतोय, त्या नोट्स तुम्ही त्या आजच्या आज लिहून काढा तर ते लक्षात राहील, अन्यथा लक्षात राहणार नाही. थँक्यू.